समजा आपल्याला जर असं कोणी विचारलं, भरपूर पैसे, भरपूर पुस्तके, भरपूर भाऊ, भरपूर म्हणजे खूप, भरपूर बहिणी, भरपूर पाणी, भरपूर अभ्यास, भरपूर शिकवणं, भरपूर शिकणं, अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला कोणी मराठीमध्ये दिली आणि अशा प्रकारचे वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचे असतील किंवा या शब्दसमूहांना इंग्रजीमध्ये शब्द द्यायचे असतील तर आपण कोणता शब्द वापरू शकतो? हा प्रश्न निर्माण होतो. बघा, इंग्रजीमध्ये सर्व खेळ एका गोष्टीचे आहेत. स्पोकन शिकणं एक वेगळी गोष्ट आहे, इंग्लिश ग्रामर शिकणं ही देखील एक वेगळी गोष्ट आहे. पण आपल्याकडे जर व्होकॅब्युलरी असेल, शब्द संग्रह असेल, तर त्या व्होकॅब्युलरीच्या मदतीने आपण खूप चांगली इंग्रजी बोलू शकतो. कधी कधी काय होतं माहितीये का, की आपल्याला वाक्यरचना माहित असते, हाऊ टू मेक अ फ्रेंच, हाऊ टू मेक अ सेंटेन्स किंवा हाऊ टू फ्रेम अ सेंटेन्स, वाक्य कसं बनवायचं, वाक्याची रचना कशी तयार करायची, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. बट वी डोंट नो अ पर्टिक्युलर वर्ड फॉर दॅट. आपल्याला योग्य तो शब्द सापडत नाही, योग्य ते शब्द सापडत नाही, त्यामुळे आपण वाक्य बनवू शकत नाही. तर स्पोकन सोबत किंवा इंग्लिश ग्रामरच्या ज्ञानासोबत आपल्याला वर्ड पॉवर देखील आपली चांगली असली पाहिजे, व्होकॅब्युलरी देखील आपली चांगली असली पाहिजे. आणि व्होकॅब्युलरी जर चांगली असली ना, आपण कोणतंही वाक्य बनवण्याचा, त्याच्या ट्रान्सलेशन करण्याचा किंवा इंग्रजीमध्ये बोलण्याचा. फळ्यावर बघा, काही वाक्य मी लिहिलेली आहेत किंवा काही वाक्याचे म्हणजे शब्द समूह मी लिहिलेले आहेत, त्यांना इंग्रजीत काय म्हणतात, कसं बोलतात, काय लिहितात बघू आपण. बघा, भरपूर मित्र, पुढे म्हणतो ना मला भरपूर मित्र आहेत, भरपूर पैसे, भरपूर वेळ, भरपूर उत्तरे, भरपूर प्रश्न, भरपूर पाणी, भरपूर तेल, भरपूर शक्यता आणि भरपूर चर्चा. भरपूर म्हणजे काय? जास्त. लक्षात घ्या, खूप. या भरपूरला समानार्थी शब्द काय आहे? जास्त, खूप, है ना. मग भरपूर मित्र, भरपूर मित्र, तर याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बघा. लक्षात घ्या, भरपूर मित्रासाठी इंग्रजीमध्ये काय शब्द आहे? तर भरपूर मित्रासाठी a lot of friends, a lot of friends, a lot of friends, भरपूर मित्र. आता भरपूर साठी काय? a lot of. या भरपूर शब्दासाठी काय? a lot of. आणि मित्र म्हणजे फ्रेंड्स, भरपूर मित्र, a lot of friends. मग याच्यापासून आपण वाक्य कसं बनवू शकतो? I have lot of friends, मला भरपूर मित्र आहेत. He has a lot of friends, त्याला भरपूर मित्र आहेत. She has a lot of friends, तिला भरपूर मैत्रिणी आहेत. By this way we can make small and advanced sentences. Right? त्याच्यानंतर भरपूर पैसे, a lot of money, a lot of money. Right? A lot of money. भरपूर पैसे. I have a lot of money, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. She has a lot of money, तिच्याकडे भरपूर पैसे आहेत. दिनेश has a lot of money, दिनेशकडे भरपूर पैसे आहेत. My father has a lot of money, माझ्या वडिलांकडे भरपूर पैसे आहेत. अशी वाक्य आपण बोलू शकतो आणि आपलं कम्युनिकेशन डेव्हलप करू शकतो. आपण किती सोपं आहे की नाही? बघा, भरपूर वेळ, a lot of time, भरपूर वेळ, माझ्याकडे भरपूर वेळ आहे. I have a lot of times to study, अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे. I have lot of time to drive a car, कार चालवण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे. है ना? By this way. भरपूर उत्तरे, a lot of answers, भरपूर उत्तरे, a lot of answers. म्हणजे one question has a lot of answers. एका प्रश्नाला अनेक उत्तर आहेत किंवा एका प्रश्नाची आपण अनेक पद्धतीने उत्तर लिहू शकतो. मी असं म्हणू शकतो, I have a lot of answers for your problem. तुझ्या समस्येसाठी माझ्याकडे भरपूर उत्तर आहेत. म्हणजे काय? भरपूर उपाय आहेत असं म्हटलं तरी वावड होणार नाही. Right? In this guide there are a lot of answers. त्या गाईड मध्ये
भरपूर उत्तर उपलब्ध आहेत. इन दॅट बुक देयर आर अ लॉट ऑफ आन्सर. त्या पुस्तकात भरपूर उत्तरे आहेत. बाय दिस वे त्याच्यानंतर बघा भरपूर प्रश्न, अ लॉट ऑफ क्वेश्चन्स, अ लॉट ऑफ क्वेश्चन्स, भरपूर प्रश्न. आय हॅव अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. माझ्याकडे भरपूर प्रश्न आहेत. आय हॅव अ लॉट ऑफ लिस्ट ऑफ क्वेश्चन्स. माझ्याकडे प्रश्नांची यादीच आहे. या पद्धतीने त्याच्यानंतर भरपूर पाणी, अ लॉट ऑफ वॉटर. अ लॉट ऑफ वॉटर, राईट. अ लॉट ऑफ वॉटर, अ लॉट ऑफ वॉटर, भरपूर पाणी. म्हणजे आय हॅव टू ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर. मी भरपूर पाणी प्यायले पाहिजे किंवा पिले पाहिजे, राईट. त्याच्यानंतर भरपूर तेल, अ लॉट ऑफ ऑइल, अ लॉट ऑफ ऑइल, भरपूर तेल. त्याच्यानंतर भरपूर शक्यता, अ लॉट ऑफ पॉसिबिलिटीज, अ लॉट ऑफ पॉसिबिलिटीज, भरपूर काही शक्यता आहे. यू कॅन गो देयर, यू हॅव अ लॉट ऑफ पॉसिबिलिटीज. तू तिथे जाऊ शकतो, भरपूर शक्यता आहे तुझ्या तिथे जाण्याच्या, राईट. भरपूर चर्चा, अ लॉट ऑफ डिस्कशन, राईट. अ लॉट ऑफ डिस्कशन, भरपूर चर्चा. येते ना लक्षात? अ लॉट ऑफ, अ लॉट ऑफ, राईट. इकडे बघा भरपूर मित्र, अ लॉट ऑफ फ्रेंड्स. भरपूर पैसे, अ लॉट ऑफ मनी. भरपूर वेळ, अ लॉट ऑफ टाइम. भरपूर उत्तरे, अ लॉट ऑफ आन्सर्स. भरपूर प्रश्न, अ लॉट ऑफ क्वेश्चन्स. भरपूर पाणी, अ लॉट ऑफ वॉटर. भरपूर तेल, अ लॉट ऑफ ऑइल. भरपूर शक्यता, अ लॉट ऑफ पॉसिबिलिटीज. भरपूर चर्चा, अ लॉट ऑफ डिस्कशन. अशा पद्धतीने आपण इंग्रजी बोलू शकतो. अशा पद्धतीने मराठीतील असणाऱ्या शब्दसमूहांसाठी आपण इंग्रजीमध्ये योग्य ते शब्द किंवा वाक्यरचना वापरून त्यांचे ट्रान्सलेशन करू शकतो आणि जे काही ट्रान्सलेशन झाले असेल त्याच्या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. अतिशय सोपं आहे. प्रॅक्टिस विथ मी. माझ्यासोबत शिकत राहा, सराव करत राहा आणि इंग्रजी बोलत राहा. तर पुन्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आपण शिका, इतरांना शिकवा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.